नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहोत आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर. आणि मालिका एका नवीन वळणावर आहे. केचे जवळपास 4.25 वर्ष शूट चालू आहे. बॅक टू द फर्स्ट डे. तुम्हाला दोघांना काय आठवतं जेव्हा तुमचा फर्स्ट डे होता शूटचा आणि आजचा दिवस? काय अंतर आहे, काय साम्य आहे, काय कसं वाटतं? सुरुवात तुझ्यापासून करूया. तर इथे उन्हातच शूटिंग चालू होतं. पहिल्या दिवसमध्ये या कॉरिडॉरमध्ये शूट करत होतो आम्ही. हो, या अंगणातच शूट करत होतो आणि इतकं ऊन होतं आणि इतका घाम येत होता मला. आणि खूप मोठा सीन होता माझा, अनिरुद्ध आणि अरुंधतीचा सीन होता पहिला. आणि म्हणजे घाम आल्यामुळे मला म्हणजे सीन पार्ट असूनसुद्धा माझी चिडचिड होत होती, कारण इतका घाम येत होता. मग ते पंखे लावण्यात आले आणि मग त्याच्यानंतर तो सीन झाला. सातत्याने असं समोर बसून क्यू देत होते ते, कारण बिकॉज मी नवीनच आले होते, जॉईन झाले होते आणि टू मेक हर कम्फर्टेबल की बाबा दडपण येऊ नये किंवा काय म्हणून ते बसून होते तिथे. त्याच्यानंतर मग मलाच त्याचा त्रास झाला, कारण त्याच्यामुळे ब्रेक उशिरा झाला वगैरे. आणि मी त्यांना पण आणि मग मधुराणीला पण जाऊन म्हटलं की सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला. पण त्या घामाचं आणि त्या उकाडाचं मी काहीच नाही करू शकत. म्हणजे त्याच्यानंतर आता 4.25 वर्ष झाली यांना तर सवय झाली की ऊन वाढायला लागल्यानंतर ते इकडे अजून 4 फॅन्स ऑन होतात. ते आता त्यांनाही कळले आता. आणि हां, म्हणजे तुम्ही काय सांगा? माझा पहिला दिवस इथे आम्ही मॉक शूट केलं होतं. आम्ही ॲक्च्युअल शूटिंग सुरू केलं नव्हतं. आम्ही त्याचं ट्रायल शूट केलं होतं आणि ट्रायल शूटमध्ये आम्ही एक सीन शूट केला होता जिथे अरुंधती उशिरा घरी येते. ती मैत्रिणीबरोबर कुठेतरी जाते आणि मुलं वाट बघतायत. स्वयंपाक झालेला नाही आहे आणि सगळे मुलं जेवणाची वाट बघतायत. अनिरुद्ध शांतपणे तिची वाट बघतो आणि ती येते आणि ती म्हणते की मी मैत्रिणीकडे गेली होती. आणि हा चिडतो की तुला काळजी आहे की नाही, आई आप्पांना गोळ्या द्यायच्या आहेत, मुलं उपाशी आहेत, असं तसं. आणि मग तो तिला हकलून देतो घराच्या बाहेर की ठीक आहे, तू जा तुझ्या मैत्रिणीकडेच जा वगैरे असं करून दार लावून घेतो. हा फ्रीजिंग पॉईंट होता. त्याचा मी मॉक शूट करतो. तो सीन आम्ही जवळजवळ 6-7 वेळा केला होता. म्हणजे तो केला, मग चॅनलकडे गेला, मग DKP आमचे प्रोडक्शन त्यांच्याकडे गेला, त्याच्यावर बरेचसे चेंजेस झाले. आणि याचा पहिला एपिसोड आम्ही अंगणात बसून मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांनी बघितला होता. तर मला ते सगळं आठवतं आणि ते काल परवाच झालं असं मला वाटतं की तो 4.25 वर्षाचा काळ गेला असं मला वाटतच नाही. संजनाची एंट्री 90 एपिसोडनंतर झाली होती, त्यामुळे तोपर्यंत आम्ही सगळे एस्टॅब्लिश झालो होतो. आणि ती पहिलंच सीन होता, नवीन आली होती, म्हणून मी सपोर्टसाठी तिच्या समोर बसलो होतो की तुला. पण माझ्या लक्षात आलं की तयारीची ॲक्ट्रेस आहे. तिने तो सीन इतका छान पद्धतीने कॉन्फिडेंटली केला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिला तशा सपोर्टची गरज नाही, की ती काय नवखी नाही आहे. आणि तिने ते प्रूव्ह पण केलं. त्या 4.25 वर्षामध्ये तिने ज्या पद्धतीने संजना प्ले केला त्याला खूप वेरियस शेड्स आहेत. खूप छान पद्धतीने जो लिहून आल्यानंतर जेव्हा सीन वाचतो तेव्हा मी ॲज अन ॲक्टर एक कन्सीव्ह करतो, पण ज्यावेळेला मी तिला परफॉर्म करताना बघतो त्यावेळेला तिने त्यात खूप इनपुट्स टाकलेले असतात, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. ॲज अन ॲक्टर मलाही खूप शिकायला मिळतं. किंवा एक चांगला कलाकार असेल तर आपल्याला खूप छान वाटतं की अरे हे सुचलं आहे, आपल्याला सुचलं नसतं. त्याचे बारीक बारीक जागा काढणं, हे करणं, तर शी डज इट व्हेरी वेल. आता सध्या जे वळण सुरू आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? सुरुवात तुझ्यापासून करूया. चांगला ट्विस्ट आहे. म्हणजे जेव्हा प्रोमो आऊट झाला तेव्हा तो प्रेक्षकाने ज्या पद्धतीने तो रिसीव्ह केला आणि ज्या पद्धतीने म्हणजे आता सतीश सर आले होते तेव्हा सतीश सर म्हणाले की 4 तासात तो ट्रेंडिंगला होता. नॉट ओन्ली ऑन सोशल मीडिया, पण तो वर्ल्ड वाईड ट्रेंडिंगवरती होता. सो इट इज अ ह्यूज थिंग. म्हणजे 4.5 वर्षानंतर एक असा प्रोमो जातो आणि तो कम्प्लीट हलवून टाकतो. सो हा ट्विस्ट अँड टर्न जो काही येतो आहे त्याच्यावर त्यांचा खूप विश्वास आहे आणि ते इतके एक्सायटेड आहे या सगळ्या. आज आपण जी प्रेस मीट केली आहे ती त्यांच्या एक्साइटमेंटमुळे आणि त्यांच्या विश्वासावरतीही आपण केली. सो त्यांच्या विश्वासावर आमचा खूप विश्वास आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळेच तितकेच एक्सायटेड आहोत की हा ट्विस्ट अँड टर्न प्रवासात येतो आहे आणि त्या पद्धतीने तो प्रवास आपण करणार आहोत. तुम्ही काय सांगा? नाही, हा ट्विस्ट माझ्यासाठी खूप शॉकिंग होता. म्हणजे मी असा कधी विचारच केला नव्हता. जेव्हा मला कळलं तेव्हा मला खरंच वाटेना की आशुतोष नाही आहे
हा थॉटच कधी आला नव्हता की असं कधी काही होईल असं वाटलं नव्हतं. ते ना पचवायला वेळ लागतो. अजूनही मला ते पचलेलं नाही. आय एम नॉट. आणि आपल्या मालिकेतला आपला मित्र ओमकार आहे, तो खूप प्रामाणिक कलाकार आहे, तो खूप उमदा कलाकार आहे, तो खूप छान मेहनती कलाकार आहे. त्यांनी इतके दिवस खूप छान पद्धतीने काम केलं. तो नसेल, त्याचा फोटो लागला, त्याच्या फोटोला हार लागला त्या कॅरेक्टरच्या, हे शॉकिंग आहे. ते जसं ऑडियन्सला शॉक होता तसं मलाही अजूनही तो शॉक आहे. तो पचवायला वेळ लागणार. पण मला असं वाटतं हे जे सिरियल हा एका आयुष्याचा भाग असतो. कोविडच्या वेळेला असे शॉकिंग इन्सिडेंट आपल्याला सतत ऐकायला मिळत होते आणि त्यानंतर लोकांनी तो प्रवास केला आहे त्यांच्या आयुष्याचा. आणि मला खूप छान वाटलं जेव्हा हे मी त्यांना विचारलं की अरे असं का केलं तुम्ही. तर त्यांनी म्हटलं की ही सिरियल जेव्हा सुरू झाली होती 4.25 वर्षापूर्वी, त्यावेळेला सिरियलचं टायटल होतं आई कुठे काय करते. आणि खरंच आई इतकं काय काय करत असते, कोणाला त्याची जाणीव नसते. आणि आई प्रत्येकाचं करत, तिला तुम्ही बोला, रागवा, काही करा, पण ती तिचं सगळ्यांचं सगळं करत असते असं ते दाखवलं आहे. आता 4.25 वर्षानंतर आईच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा आघात झाला आहे अरुंधतीच्या. आता तिला कोण मदत करत आहे, तिला जेव्हा मदतीची गरज आहे तेव्हा कोण पुढे येत आहे, हा वेगळा प्रवास आहे. तो खूप वेगळ्या पद्धतीचा ट्विस्ट आहे. हा प्रवास असाच सुरू राहील. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 2:30 वाजता ही मालिका आता येणार आहे. 7:30च्या ऐवजी आता 2:30 वाजता स्टार प्रवाहावर ही मालिका येणार. तुम्ही 2:30 वाजता ती बघा आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.